पाहायला मिळत आहेत विकास शेलार. तर इथे पाहतोय आपण हे पाहावं लागेल. पहिले षटक घेऊन सज्ज असेल बॉलिंग मार्कवर रोशन नावाचा गोलंदाज स्ट्राईक एंड कडे विकास. दोन पंच आपण पाहतोय सुरेंद्रजी घाटाल आणि नितेश भोईर. पहिला चेंडू शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सला. व्हेरी फर्स्ट बॉल दिस टुर्नामेंट आणि व्हेरी फर्स्ट बॉल हवेत खेळलाय आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरच आपण पाहतोय की झेल ड्रॉप झालाय. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी पाडा टीम नाणेफेकी जिंकून आपण पाहिले तर ज्याप्रमाणे निवडली गेली फिल्डिंग, परंतु फिल्डिंग चांगली करायला हवी. पहिलाच बॉल आपण पाहतो या स्पर्धेचा आणि तो मात्र विकेट मिळवण्याचा होता, परंतु विकेट न मिळवता झेल ड्रॉप झाला. वैभव स्ट्राईक एंडकडे. सेन्सिबल क्रिकेट पाहतोय आपण. टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे वैभव. वैभवला आपण पाहिलं तर अनेक वेळा अशा मॅचेस मध्ये जेव्हा जेव्हा स्टार्ट करतो ना तर मग ती पारी मात्र तो पुढे चांगली स्टार्ट करण्याचा प्रयत्न, त्यानंतर त्या पारीला थोडासा वेग देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ती पारी मात्र आपण पाहिलं तर एक मोठी करतो. एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट दर्शवलं गेलं आहे. परंतु विकास यांचा विचार काय आहे, आक्रमकच खेळायचं आहे, परंतु यावेळेला विकेट किपर आले होते, चुकी नाही करणार आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का साई कृपा राजावले टीमला बसला गेला विकास शेलारच्या रूपानं. आणि इथे आपण पाहिलं या स्पर्धेतली पहिली विकेट मिळवण्याचा मान मात्र मिळवतोय आपण पाहिला तर रोशन नावाचा गोलंदाज आपण पाहिला तर रोशन साठवण ज्याने पहिली विकेट या स्पर्धेची मात्र प्राप्त केली आहे. गुलाब छतरपुर, गुलाब छतरपुर. हम सबका मकसद एक ही है, एक ही है, एक ही है, एक ही है. चीन टपाक डम डम, चीन टपाक डम डम, डम 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 डम. थँक्यू डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डीबीएनची टीम आज सकाळीच मात्र ज्याप्रमाणे मग भरपूर बिजी शेड्यूल डीबीएनचं सुद्धा आहे, कारण की हीच टीम आपण पाहिली होती तर पोमनच्या मैदानावर काल होती, परंतु आज इथे सज्ज झाले. परंतु कालच्या दिवसामध्ये इथे दुसरे मेंबर्स होते, परंतु आज प्रशांत असतील आणि ऑल टीम सगळ्यांचं स्वागत आहे. VTSC या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहिलं पारंपरिक जोडी आपण ही पाहत असतो, परंतु काहीतरी आज चेंजेस बघायला मिळाला होता. विकासला प्रमोट केलं होतं, परंतु विकास त्या टीमचा विकास करू शकले नाही आणि परतले. हो, यावेळेला विकेट किपर चुकले तर लॉंग स्टॉपला चेंडू थांबणार नाहीये. पाहतोय यावेळेला चौकाराचा इशारा मिळतोय. बॅटची कडा होती आणि तेच कारण गोलंदाज थोडेसे नाराज होताना पाहायला मिळत आहेत. कदाचित विकेट मिळवण्याची संधी मात्र होती, परंतु तसं काही झालं नाहीये आणि नशिबाच्या चौकारानं अजय मडवीचं खातं ओपन होतं आणि हा पहिला चौकार या स्पर्धेचा मात्र येताना पाहायला मिळतोय मिस्टर अजय मडवी याच्या बॅटमधून. सुरुवात आपण बघितली गोलंदाजाने ज्याप्रमाणे एक विकेटच्या सहाय्याने केली होती, परंतु टीमची टोटल आता पाहिली या 4ने आपण पाहिले तर 6 या आकड्यावर पोहोचलंय. पॉवरप्लेचं षटक आहे. बॅकफुटला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, कारण की बॅकफुटला गेले होते, थोडासा रूम बनवण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं जवळजवळ पॉईंट आणि शॉर्ट कव्हरला खेळाडू त्यांच्या गॅपमधून एक मोठा गॅप दिसते, तो शोधण्याचा प्रयत्न करत होते जिथे आपण पाहिलं तर अजय मडवी, परंतु त्यांना तितकी सफलता नाही मिळाली. आता यावेळेला ऑन साईडला खेळलेला फटका आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये फील्डिंग मात्र चेंडूला स्टॉप केले गणेशच्या माध्यमातून, मात्र कॉलिंग थोडंसं मात्र आपण पाहिलं तर अडकलं होतं, परंतु वेळेवर सुधारलं आणि पाहिलं आपण तर धावा 2 पूर्ण केल्या. 2 टीमच्या टोटलमध्ये भर पडत असताना टीमची टोटल पण पाहिली तर 8च्या घरामध्ये हे जाताना पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालंय. फलकावर पाहिलं आपण तर 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात साईकृपा राजावली या संघाच्या होत असताना पाहायला मिळतात. अजून 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथून आता मात्र खेळण्याचा विचार बदलला जाईल का, कारण की थोडंसं आपण पाहू शकतोय सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये हवेचा ओघ आहे आणि त्याच्या विरोधात फटकेबाजी केली जाईल की नाही, काय केलं जाईल दुसऱ्या षटकामध्ये. वळूया डीजेकडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया.
धन्यवाद डीजे. नक्कीच आमच्या जोडीने आहे स्कोरर, ते खूप चांगली स्कोरिंग करत असताना सौरव तांडेल जे जॉईन झालेले आहेत. सौरव तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. डीजे ऑपरेटर आमचे आपण पाहिले तर साईनाथ आहेत. नक्कीच ज्याप्रमाणे नेहमीच राजावली टीम मगमगितली तर आपण जिथे जिथे स्पर्धा त्यांच्या सोबतीने साईनाथ धुमाल तुमचं स्वागत असेल. कॅमेरामॅन आज आपण पाहतोय DBNचे आहेत साहिल मांगेला आणि कार्तिक मांगेला असतील. यावेळेला लॉफ्ट केलेला आहे हवे चेंडू फिल्डर आणि यावेळेस विकेट मिळते. विकेट कोणाची मिळाली आहे तर मोठी विकेट म्हणजेच आपण पाहिले तर वैभवची विकेट मिळाली आहे आणि एक अप्रतिम कॅच पाहायला मिळाला. दुसरा मोठा धक्का मात्र इथे बसत असताना साई कृपा राजावली टीमला थोडंसं अडचणीला मात्र सामोर जावं लागतं या दुसऱ्या षटकामध्ये. आणि आपण पाहिलात तर महत्त्वपूर्ण विकेट बाउंड पाहिला तर कोणाचा तर वैभवचा मिळवलाय इथे राजने. गुलाब छतरपुर, गुलाब छतरपुर. हम सबका मकसद एक ही है, एक ही है, एक ही है, एक ही है. चीन टपाक डम डम, चीन टपाक डम डम, डम 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 डम. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. धन्यवाद विजय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता निदान पाहायला मिळतात धीरज निलके आपण पाहिलं तर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आले. तर राज साठवण यांना आपण पाहिलं तर राज ज्याप्रमाणे पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट आपण पाहिली आहे ना तर वैभव सोहळेची मिळवली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहू शकतो की मांगुर्णीपाडा टीमने जो विचार आणला होता मनामध्ये की आम्ही फिल्डिंग करणार आहोत आणि तो कुठेतरी यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आडवा बाटने खेळलेला फटका मिस टायमिंग परंतु यावेळेला कॅच ड्रॉप झालाय. मित्र म्हणे थोडासा बॅडमिंटन स्टाईलमध्ये खेळलेला फटका होता धीरजने आणि मात्र इथे फसला सुद्धा होता. कदाचित मोठा आणखीन एक विकेट मिळाला असता परंतु मित्र म्हणे की कुठेतरी थोडासा फायदा कशाचा झाला तर अगेन्स्ट आपण पाहिलं सूर्यदेवाचा आपण पाहिलं तर प्रकाश येतोय आणि त्या प्रकाशाच्या अगेन्स्ट चेंडूला पाहणं थोडंसं कठीण गेलं. त्यामुळेच कॅचिंग पोझिशनमध्ये जरूर आले होते परंतु कलेक्ट करता आले नाही त्यांना. परंतु राजचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी विकेट टेकिंग करतात आत्तापर्यंत ते. फुल टॉस आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित टायमिंग नाही झालंय परंतु मिड विकेटच्या दिशेनं खराब मित्र म्हणेन कॉलिंग होतं परंतु मित्र म्हणेन वेळेवर सुधारलं. कदाचित पहिल्याच प्रयत्नामध्ये चेंडूला पकडला असता तर मग आणखीन काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहू शकतोय ना की अजय आणि धीरज यांना एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. जर ते करण्यामध्ये इथे यशस्वी होत आहेत तर मग आपण पाहतोय की इथूनच टीमला सावरला जाऊ शकतंय. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच VTSA या यूट्यूब चॅनलवर जोडलेले प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. हा फुल टॉस बॉल पाहतोय आपण. बीमर चेंडूच्या हाताने केली आहे आणि विकेट किपर चुकलंय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पार. नो बॉलचा इशारा. मिळतील 5 धावा आणि या 5 धाव्याने मात्र टीमच्या टोटलमध्ये आता मात्र मोठी भर पडत असताना पाहायला मिळते. आणि पाहतोय आपण तर हा नो बॉल बीमर म्हणजेच पुढचा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. जसं म्हटलं जाते ना की उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तसं सुद्धा म्हटलं जाते की उघडा डोळे पहा नीट आणि ही स्पर्धा आहे सुपर हिट. आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू यावेळेला तोडलाय फोडलाय. आपण पाहिलं तर धीरजनं चेंडूला काऊ काढणार बाउंड्री लाईनच्या पलीकडे नेऊन सोडलाय. दॅट्स अ बिग हिट. A1 क्वालिटी ब्रँडेड फटका धीरजने पेश केलाय आपल्या टीमसाठी. षटकार 6 धावा. थँक्यू. इथे आपण पाहतोय या षटकार आल्यानंतर नक्कीच मित्रमंडळी टँगे ज्याप्रमाणे झालेच असतील का तर नक्कीच थोडा दिलासा मिळाला, कॉन्फिडन्स मिळाला धीरजला.
आणखीन एक मोठा फटका खेळला बॅटच्या रडार मध्ये, परंतु फिल्डर आहे तिथे काहीतरी घडलंय, विपरीत घडलंय. कॅच पकडली होती परंतु स्वतःवरचं कंट्रोल मात्र फिल्डरने नक्कीच गमावले आणि त्याचा फायदा मात्र बॅटरला मिळेल. षटकाराचा इशारा, क्या बात आहे. आपण पाहतोय नक्कीच फलंदाजी चांगली होती. आता थोडंसं मी म्हणेन दुर्दैव्य, कारण की कॅच चांगला पकडला गेला होता परंतु नियंत्रण स्वतःवर ठेवता आलं नाही त्यांना. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा हवाई फटका, मात्र प्रशांत आहेत यावेळेला चुकी नाही करणार प्रशांत, परंतु धीरजची बॅटिंग आपण पाहिली आहे तर इथून समाप्ती केली जाते आणि विकेट मात्र महत्वपूर्ण मिळवली जाते. 2 षटकाचा खेळ आपण पाहिला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहिली आहे 27 धावा फलकावर पाहायला मिळतात. हे षटक आपण पाहिलं तर एक चांगलं राहिलंय, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल आपण पाहिलं 19 धावा आल्यात आणि 19 धाव्याने आपण पाहू शकतो की टीम 27च्या घरामध्ये पोहोचलाय. 12 चेंडू आणखीन असतील. 12 चेंडूमध्ये आणखीन किती धावा येतील पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आई सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा विरुद्ध आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली ए टीम. 2 टीमचे कर्णधार असतील. आपण रेडी राहायचं आहे, कारण की टॉस आपण करणार आहोत या 2 षटकानंतर टॉस बॉक्समध्ये आणि मरुदेव स्पोर्ट्स राजावली ए टीम असणार आहे. कारण की आज आपण पाहिलं तर मग आई मरुदेव स्पोर्ट्स राजावली बी टीम सुद्धा पाहायला मिळेल. गावदेवी देवदल संघाच्या समोर निस्टार मडवीपाडा खेळणार आहे. गोखिरवे टीमच्या समोर बोबत बॉईज टीम सुद्धा खेळणार आहे. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमच्या समोर ब्लेसिंग स्टार टीम सुद्धा खेळणार आहे. तर वाघोबा स्पोर्ट्स राजावली 4999 या टीमच्या समोर, म्हणजे भरपूर आज या राजावली विभागातील नक्कीच म्हणजे जवळजवळ या नायगाव पूर्व परिसरातीलच संघ आज खेळत असताना पाहायला मिळतील. डिपार्टर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला महेश वारात. या सीझनमध्ये सगळ्यात जास्त आपण पाहिला तर इनफॉर्म बॅटर आपण पाहिला. अजय बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. अजय मेडे. हवाई हल्ला आहे परंतु जोखीम भरा शॉट आहे. हवेत चेंडू, राज येतोय. चेंडूच्या खाली विकेट मात्र मिळणारच आहे डेफिनेटली. अजयची विकेट होती, जो सलामीला आलेला खेळाडू होता. कुठेतरी त्याला जास्त इथून खेळण्याची संधी मिळाली नाही आहे आणि तेच आपण पाहू शकतोय. हे जवळजवळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, कारण की जवळजवळ 2 षटकं झाली होती आणि 2 षटकामध्ये त्याने एक चौकार जरूर आला होता नशिबाने. परंतु त्यानंतर ऑल्टरनेटिव्हमध्ये आपण जवळ पाहिले तर फक्त 3 चेंडू फेस केले होते, परंतु त्या 3 चेंडूमध्ये जास्त योगदान मोठं देता आलं नव्हतं त्याला. यावेळेला योगदान मोठं देण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला गेला आणि आपण पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिला एक सुंदर देखणा झेल राज याने पकडला आणि महत्त्वपूर्ण 3रा मोठा धक्का साई कृपा राजावली टीमला, म्हणजे 4था मोठा धक्का दिला गेला, कारण की तिथे आत्तापर्यंत 4 विकेट गमावलेत. आणि पहा अजयने सुद्धा या षटकाची सुरुवात विकेटने केली. मारतो या 50 या बेला नक्कीच आज कोणता खेळाडू असेल तो पहिली 50 पूर्ण करेल, कारण की मागील जवळजवळ 2 दिवस आपण पाहिले ते अप्रतिम राहिले, ज्यावर 50 आपल्याला पाहायला मिळाल्या. मनोज गोवारी आपण पाहिले या टीमचे एक्सपिरियन्स खेळाडू. पहिला बॉल फेस करत असताना बागफुटला गेले, थोडंसं आपण पाहिलं की चेंडूला वळण दिलं, शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली. महेश वारात या खेळाडूंचा आपण उल्लेख करत होतो, एक कमालीचे खेळाडू आहेत आणि महेश वारात या सीझनमध्ये सगळ्यात इनफॉर्म खेळाडू आपण पाहिलं तर साई कृपा राजावली या टीमसाठी राहिले आहेत. आणि इथून महेशला आता आपल्या टीमसाठी एक गरजेयुक्त आणि आपल्या टीमला शोभेल अशी पारी खेळून द्यायची आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून चेंडूला खेचलाय, पण पाहायला उडवलाय आणि या वेळेला चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी फेकून दिले. षटकार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार महेश वाराच्या बॅट मधनं पाहतोय. या षटकारानं धावफलक पोहोचले गेले. 34च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले आहेत 3.
9 चेंडूचा खेळ आता या इनिंगमध्ये शिल्लक असेल. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मग राजावली गावचे ग्रामस्थ त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पूर्ण झाला. आणि त्यानंतर आता क्रिकेटला मात्र सुरुवात झाल्यानंतर चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. महेशसाठी हा बॉल फुल टॉस होता. तर म्हणेन की फुलरलींची हाताळणी केली होती. अगदी जवळजवळ म्हणू शकतोय की मग बाट फलंदाच्या रीच म्हणजे फुल लेंथ म्हणू शकतो आणि तिथे चेंडूची हाताळणी केली होती. इथून आपण पाहिले तर टीमची टोटलमध्ये भर पडले 35 चेंडू फेकून झालेले आहेत. 4 आणखीन 2 जवळजवळ चेंडू शिल्लक आहेत. अजय समोर असतील मनोज गोवारी. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय अगदी फ्लाईट जणू काही आपण पाहतोय तोफ मधून निघालेला हा गोला आणि त्या वेगाने मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि 6 धावा देऊन गेला. षटकार. या षटकाराने टीमच्या टोटलमध्ये भर पडले. 41 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळतात. त्या चेंडू फेकून झाले आहेत 5 आणखीन 1 आणि शेवटचा चेंडू या षटकामधला. ऑफस्टंपच्या बाहेर हात मोकळे करण्याची संधी मात्र आपण पाहतोय मिसफील्ड झालंय. बॅकअप केला प्रशांतने. तत्पूर्वी 2 धावा मात्र मनोज यांना मिळतील. या 2 टीमच्या टोटलमध्ये भर पडताना पाहायला मिळेल आपल्याला 43 धावा. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 विकेट गमावले. 4 आणखीन 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये आणखीन किती धावा इथून जोडण्यामध्ये यश मिळेल आपण पाहतोय या 2 खेळाडूंना. कारण की महेश वारा चांगल्या टचमध्ये आहेत. मनोज गोवारी चांगल्या टचमध्ये आहे. मग हे 2 आता खेळाडू चांगला फिनिश करत असताना पाहायला मिळतील का. 43 धावा फलकावर आहेत. किती धावा 6 चेंडूमध्ये प्लस इथून टोटलमध्ये केल्या जातील. वैया डीजेकडे गाणं ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण कमबॅक करूया. कमॉन डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रशांत मडवी बॉलिंग ट्रॅकवर आता येताना पाहायला मिळत आहेत. समोर महेश. हा पहिला बॉल आपण पाहिला शॉकबॉल झाले ऑफस्टंपच्या बाहेर. स्क्वेअर लेग फाईन लेग स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडंसं आपण पाहिलं की चेंडूला पाहत असताना मित्र म्हणेन नक्कीच पिक केलं नाहीये त्याने व्यवस्थित. ज्याप्रमाणे शॉट सिलेक्शन करण्याचा विचार चांगला होता पण ते चेंडूला पाहणी करायला हवी की नक्कीच कोणत्या दिशेने येते कोणत्या टप्प्यावर येतोय आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळाला. यावेळेला मात्र अपील मात्र जरूर केली होती परंतु अपील फेटाळली जाते. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र नक्की चेंडू निघणारा होता आणि तेच कारण आपण पाहिलं आणि जवळजवळ आपण बघितलं तर बॅटला सुद्धा स्पर्श केला गेला होता चेंडू आणि ते पंचांनी दर्शवलं गेलं. तर इथून विश्लेषण करायचं झालं तर मग एकदा मिळेल महेशला मनोजना आता पाहणार आहोत. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला गेलाय. आतापर्यंत 9 धावसंख्येवर खेळतात आपल्या टीमसाठी. प्रशांतने आतापर्यंत अराउंड द विकेटने गोलंदाजी केली आहे परंतु चांगले झाले कारण की 2 चेंडू फेकलेत आणि फक्त 1 धाव आलेली आहे. त्याला 2 कर्णधारांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये या. चांगला चेंडू पाहतोय पण आणि या क्षणाला आपण बघितल्यानंतर मग डेड ओव्हर मध्ये प्रशांत अराउंड द विकेटने एक चांगला अँगल बनवून गोलंदाजी करतायत. बेनिफिट त्याचं चांगलं मिळत आहे. उर्दू स्पोर्ट्स राजावली टीम कर्णधार आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि सोनदी स्पोर्ट्स वागरलपाडा टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये तुम्ही सुद्धा या. पुढे निवड खेळण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजी काय कमालीची केली जाते. प्रशांत मडवी नाव आहे या गोलंदाजाचं आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत पाहिलं तर प्रभावी गोलंदाजी राहिली आहे कारण की चेंडू फेकले 4 आणि 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले प्रशांत मडवीने. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर 44 आहे. इथून आणखी एक्स्ट्रा रन्स मात्र जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल मनोज यांना.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहतोय आपण की डॉट चेंडू काय गोलंदाजी केली जाते. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळत आहे आणि त्या सुंदर गोलंदाजीच्या जोरावर 1.5 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे रोखून ठेवलंय. राजावली टीम आपण पाहिली आहे तर नक्कीच कुठेतरी विचार करेल. रोहित वेलकम, स्वागत असेल आपलं. 44 धावा. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय मनोजच्या बॅट मधून. एकदा मात्र मी येईल दुसऱ्या प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत मडवीच्या माध्यमातून, कारण की या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले तर फक्त आणि फक्त आल्या किती तर 3 धावा आणि 3 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 46च्या घरामध्ये पोहोचली आणि 47 धावांचं लक्ष असेल. टॉस बॉक्स मध्ये आपण नजर टाकूया. टॉस करण्यासाठी विनंती करेन मी प्रदीपजी सोहळे साहेबांना. मी त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, परंतु या 2 कर्णधारांना विनंती असेल या प्रदीपजी सोहळे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस केला जाईल. टॉसची ओळख तुम्हाला माहिती आहे तरी पण पुन्हा एकदा करून दिली जाईल. हेड आणि टेल्स स्कॉलिंग येईल राजावले टीम कडून. ते उपस्थित झाले होते. सर्वप्रथम टेल्स आणि टेल्स. प्रदीपजी नक्कीच आपण विराजमान व्हा तिथे कक्षामध्ये. आमच्या खेळाडूंना शुभेच्छा द्या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टेल्स कॉल दिला होता. विजय टॉस जिंकलाय, काय निवडाल? फिल्डिंग. काय वाटतंय तुम्हाला की तुम्ही जर राजावली टीम सांगितली तर मला वाटते मागचा इतिहास होता तो काहीतरी वेगळा राहिला होता. मग आज काय विचार असेल की मग सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. आज ॲक्शनमध्ये कोणते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये? गोलंदाजी आहे तेच. फलंदाजीमध्ये कोण आज आहे की नाही असं कोणी पूर्ण टीम असेल? पूर्ण टीम आहे. मागच्या स्पर्धेमध्ये मला वाटते थोडीशी निराशाजनक कामगिरी झाली. त्या स्पर्धेतून काय शिकलं? काय की मागच्या स्पर्धेमध्ये भरपूर काही मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्या. हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. वागरालपाडा टीमकडे वळूया. जर टॉस जिंकला असतं काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे तुम्हाला. मग तुम्ही मॅच बघितली असेल मागची, कारण की 80 धावा कमी पडल्या गेल्या. तर मग त्यांनी सांगितलं कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु तुमचं किती टार्गेट असू शकतं तुम्ही बॅटिंग कराल तेव्हा? 50 ते 60. 50 ते 60 धावा. तुम्ही फॉर्ममध्ये चांगले आहेत. तुम्हाला योगदान कोण देईल बॅटिंगमध्ये? आहे 4-5 जण. मग काय वाटतं की या वेळेला तुम्ही राजावली टीमला पूर्णपणे पराभूत करण्याचा प्रयत्न करणार? त्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग ही मॅच आम्हाला एक टफ फाईटवाली मॅच बघायला मिळेल. हो नक्कीच. शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अव्वल मिळाला की मर्दी स्पोर्ट्स राजावली ए टीमने टॉस जिंकून निवडली आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजीसाठी आमंत्रण आहे सोनदेव स्पोर्ट्स वागरालपाडा या टीमला दिली आहे. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ही मॅच चालू होणारच आहे, परंतु घेऊ एक छोटासा ब्रेकमध्ये होऊया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण लाईव्ह ॲक्शनमध्ये परतूया. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. 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 यो दिसतोय साधा भोला बोलू दादा भिवंडीवाला. धन्यवाद साईनाथ. आज डीजे ऑपरेटिंगचं कार्य करत असताना पंच इशारा देतात मॅचला होताना पाहायला मिळते. सुरुवात 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालेत एंटर. राजेश आणि प्रशांत. राजेश स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे प्रशांत.
वैभव पहिला बॉल लावडा बेल आणि इट इज अ टेकन फिंगर इज अप LBW. कारण की प्लम यष्टांच्या अगदी मधोमध आपण पाहिलं आणि तेच प्रमुख कारण आपण पाहतोय की इथे फलंदाज मात्र आपण पाहतोय बाद होत असताना पाहायला मिळतोय आणि LBWचा शिकार पाहायला आपण तर शोधला गेलाय. पहिला शिकार मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये मिळवला गेलाय वैभव सोहळेनं. हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा त्याला कमी कशाची नाही स्वतः येऊ त्यांची ताई तुला प्रसंगी उभी ती राही त्यांच्या पाठीशी एक विराई. इथे आपण बघितलं पहिला विकेट डाऊन झालाय. भोपळा न फोडता गोल्डन डकचा शिकार ठरतोय खेळाडू राजेश बाद होत असताना पाहायला मिळतोय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत राज साठवण त्यांना 7 मात्र आपण पाहिली आहे. तर कोणाची मिळते तर प्रशांत मडवीची. राज साठवण प्रशांत मडवी आणि वैभव यांना आपण बघितलं तर मग वैभवशाही खेळ मग बॅटिंग असो की बॉलिंग असो जरी बॅटिंगमध्ये जास्त एक्स्ट्रा काही करता आलं नाही आहे पण तो बॉलिंगमध्ये ते नक्कीच एक्स्ट्रा करू शकतात. पहिल्याच बॉलवर दर्शवलं त्यांनी. बॉल खेळलाय मनगटी फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं धीरज निलके पाहतोय चांगली फिल्डिंग करतोय तिथे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग साईकृपा राजावली ही टीम आपण पाहिली आहे ना तर ज्या टीमला मी अनेक वेळा पाहिलं होतं परंतु आता ते दिवस गेलेले आहेत. साईकृपा राजावली टीमला स्वतःला इम्प्रूव्ह केलं आहे आणि खूप चांगलं मात्र आता सिद्ध करत असतात प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. आणि मी तर म्हणेन आता जे वाईट दिवस साईकृपा राजावली टीमचे गेलेले आहेत कारण की त्याने आता मात्र चांगले दिवस शोधलेले आहेत. भरपूर काही शिकलं आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये आपलं अभिराज्य गाजवताना पाहायला मिळालेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता अगदी बॅटची आतली कडा होती. शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडू आपण पाहतोय रवाना झाला तिथून धाव मात्र मिळेल. एक टीमच्या टोटलमध्ये पाहिले पण भर पडते. 2 धावा लक्ष आहे 47 धाव्यांचं. आणखीन 45 धावा इथून जिंकण्यासाठी हव्या असतील एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमला. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम आपण बघितली आहे तर त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिले तर जितके अनुभवी खेळाडू नाही आहेत परंतु यंगस्टर आहेत आणि ते यंगस्टरने पकडून नक्कीच आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आत्तापर्यंत प्रत्येक संघ शिकत आलेला आहे ना की मग यंगस्टर खेळाडू भरपूर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे मोबाईलचा यूज करतात यूट्यूबचा वापर करतात परंतु यंगस्टरना यूट्यूबमध्ये ॲज अ क्रिकेटचे भरपूर काही प्रोत्साहन मिळतं आणि क्रिकेटचं भरपूर काही धडे यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा मिळत आहेत. परंतु यावेळेला फटका हवेत आहे. फिल्डर येतात या वेळेला पाहतोय आपण झेल मात्र पकडला जाईल. विकेट डाऊन होईल. दुसरी राज मात्र परतताना पाहायला मिळतात. मोठा धक्का मात्र आपण पाहतोय या वेळेला दिला जातोय आणि चांगला कॅच पाहायला मिळाला इथे आपण पाहिलं तर मयूरच्या माध्यमातून आणि दुसरा धक्का एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णी टीमला. थँक्यू. इथे आपण बघितलं तर मग विकेट डाऊन झाली या महत्वाची दुसरी आणि 4 बॉल. वैभवने ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना मी त्या का उल्लेख करत होतो वैभव यांचा की त्यांच्याकडे असलेला टॅलेंट त्यांच्याकडे असलेले स्किल त्यांच्यामध्ये असलेलं नक्कीच जो क्षमता त्याने दर्शवलं गेले. न्यू बॅटर इन झालेत अजय. हो या वेळेला आणखीन एक प्लम मिडल आपण पाहतोय अगदी फुटवर्कचा वापर होत नाही. कडे शॉट घेण्याचे प्रयत्न लाईन मिस केली जाते. प्लम पकडला जातोय. तिसरा मोठा झटका मात्र यावेळेला एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीमला मात्र वैभव सोहळेच्या समोर मी तर म्हणेन फलंदाज शरणागती पत्कारत असताना पाहायला मिळतात आणि व्हॉट अ बॉलिंग ग्रेट बॉलिंग बाय मिस्टर वैभव सोहळे. सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार ये सोनियाचे नाटन माझ्या पाया ठायल्या गार ग पाया ठायल्या गार
धन्यवाद धन्यवाद. इजे हॅट्रिक बॉल असेल विकेटची पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पूर्ण करणारा खेळाडू वैभव सोहळे बनेल का? गणेश आले तर मैदानाच्या आतमध्ये. गणेश साठवण त्यांना पाहतोय आपण. जे महत्वपूर्ण क्रम पाहिला आपण तर बॅटिंगचा 5वा आहे, परंतु हॅट्रिक बॉल असेल वैभव साठी. हो यावेळेला मात्र अपील जरूर केली होती, परंतु आपण पाहिलं की फेटाळली जाते. परंतु इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळाला. विकेट टेकर इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. फक्त आणि फक्त 2 धावा. मांगुर्णी टीम मात्र फसली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जिथे त्यांना फसवण्याचं कार्य कोणी केलंय तर वैभव सोहळ्याची गोलंदाजी एकदम धारदार आणि दमदार शानदार पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 धावा म्हणजे येणारे आपण पाहिले तर आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे तर 45 धाव्यांची गरज. 45 रन्स नीड टू विन. वेलकम मिस्टर जयेंद्रजी वाघे. आपलं स्वागत असेल साई कृपाच्या या स्पर्धेमध्ये. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 47 धावांचा पाठलाग करत असताना एकलव्य स्पोर्ट्स मांगोर्णीपाडा टीम टॉस जिंकून निवडली होती तिथे गोलंदाजी, परंतु ती गोलंदाजी चांगली केली होती. धीराजचं स्वागत केलंय चौकाराने इथं. प्रशांतच्या बॅटमधून चौकार आणि या पारीचा आगाज प्रशांतने केलाय. प्रशांत जोपर्यंत मैदानाच्या मध्ये उभा राहील ना तोपर्यंत आपण पाहतोय की इथे या मॅच मध्ये तो लढाई करणार. आणि पहिला चौकार या इनिंगचा प्रशांत मडवी याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यान गाजविला रायगड. आपण पाहतोय एक भव्य दिव्याची स्पर्धा म्हणजेच साईकृपा राजावली पुरस्कृत साईकृपा राजावली चषक 2025. या वेळेला चांगली लाईन आणि लेंथ आहे कारण की ऑप्शनच्या बाहेर. आणि हाईट फॅक्टर आपण बघितला गोलंदाजाकडे तर नक्कीच चांगली हाईट आहे. नक्की गोलंदाजी ॲक्शन रिलीज पॉईंट पाहिला आपण तर हाय ॲक्शन रिलीज पॉईंट आहे. आणि मग या अँगलने गोलंदाजी केली तर मग आपण पाहू शकतो. आणि ऑफस्टमच्या बाहेर तर भरपूर चांगलं बेनिफिट मिळत असतंय. पण त्यावेळेला स्ट्रेट खेळायला फटका लांगानला वैभव यावेळेला नाही चुकी करणार. आउटफिटमध्ये चांगले खेळाडू आहेत. कॅच पकडला जातोय. विकेट मात्र मिळवला 4था. एकलव्य स्पोर्ट्स आपण पाहिलं पुन्हा एकदा अडचणीमध्ये आली आहे आणि त्याचं प्रमुख कारण की धीरजने एक विकेट टेकर बॉल मात्र जोरून फेकला गेला होता. मोठा फटका मात्र खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत आणि हा मोठा फटका फसला गेला आणि 4था मोठा धक्का मात्र एकलव्य टीमला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतो स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथून आपण पाहिलं तर मग आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव आहे रोशन साठवण, ज्याने आपण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर चांगली केली होती. पण इथे पाहतोय आपण आता 6व्या क्रमवारीमध्ये हा चांगला फटका आहे परंतु हवेत. ओ पहिला दुसरा तिसरा कॅच ड्रॉप.
गोलंदाजी त्याची न्यारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी 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 जे आपण पाहतो इथे तर मग विकेट डाऊन झाले. आणखीन एक महत्वाची आता दीपक माडे मैदानाच्या आतमध्ये आले. टीमच्या टोटलचं विश्लेषण करायचं तर मग 8 धावा फलकावर आहेत आणि किती गडी गमावलेत आमचे स्कोर मला सांगतात तर 5. दीपक बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर अजय धीरजनं सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या स्पेलमध्ये 2 मोठे झटके दिले गेले होते. ते म्हणजेच एकलव्य स्पोर्ट्स मांगोलीपाडा टीमला अजय आले तर अजय मडवी ज्याप्रमाणे पण विश्लेषण करायचं झालं तर मग त्यांच्याकडे जी असलेली गोलंदाजी फलंदाजी परंतु फलंदाजीमध्ये आपण पाहू शकतो की आज इम्प्रेस तितका केला नाही त्याने. एक चौकार जरूर लगावला होता पण गोलंदाजी चांगली करायची आहे. गणेश बॅटची कडा आहे या वेळेला विकेट किपर महेश वारात मात्र चांगलं कॅचिंग आणि इथे पाहिलं आणखीन एक विकेट डाऊन. तू चल मैं आया आणि हेच मात्र समीकरण आतापर्यंत पाहायला मिळालं. विकेट डाऊन भारी हाय बॅट्समन या भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन. आपण पाहतो एक साई कृपा राजवली आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि आलेल्या सगळ्या खेळाडूंचा प्रेक्षकांचा पाहुण्यांचा सगळ्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या भूमिकेत आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे असतील वैभवजी सोहळे असतील धनराजी चोणकर असतील त्याचप्रमाणे मनोजी गोवारी असतील आणि संपूर्ण साई कृपा राजवली टीम असेल. चांगली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण बाहेर धरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहिला तर रोहित आले 8व्या क्रमांकावर खेळण्यासाठी परंतु गोलंदाजीमध्ये पण विश्लेषण करायचं झालं तर एकही धाव आतापर्यंत आलेली नाही अजयच्या माध्यमातून आणि एक विकेट मात्र. टीमची टोटल आपण पाहिले तर फक्त आणि फक्त 8 धावा म्हणजेच अजून 39 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. हा शॉट कडे खेळण्याचा प्रयत्न एकलव्याची टीम पाहिली आपण तर अडचणीमध्ये सापडले. कोणताही खेळाडू मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्यामध्ये तितका यशस्वी होत नाहीये. एकमेव जर आपण पाहिले बाउंड्री आले त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच बाउंड्री आलेली नाही आहे आणि हेच प्रमुख कारण आपण पाहतोय की जे 47 धावांचे चेस करायचं होतं ना आणि तो भरपूर कठीण झालाय. आता पुन्हा एकदा खळे शॉट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. आणखी एक डॉट चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले आहेत 5 म्हणजेच मेडन विकेट षटक फेकण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये. आपण जर विचार केला तर मग गोलंदाज अजय मडवीकडे मेडन विकेट षटक फेकण्याचा पराक्रम करेल का? याच डेफिनेटली आणि पहिलं मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकण्याचा पराक्रम करत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अजय मडवी. करोडो झाल्यात छान वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात छान वारेट वाल्या प्रथमेश. आपण पाहिले 3 षटक समाप्त झालेत. फलकावर 8 धावा म्हणजे 6 चेंडू आणि 39 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात आता शेवटचं षटक फेकण्यासाठी येत आहेत मयूर रावते. आज मयूर रावतेच्या हातामध्ये गोलंदाजीचा क्रम सोपवला गेला आहे कारण की जवळजवळ 39 धावा हव्या आहेत या 6 चेंडूमध्ये. ड्रायव्हर चांगला केलाय इनसाइड आउट कव्हर ड्राईव्हचा फटका. राज कमी पडले तिथे ज्याप्रमाणे आपण पाहतो तिथे ऊर्जा दर्शवली नाही राजांच्या माध्यमातून आणि चौकार मात्र मिळवलाय पण तो चौकार भरपूर उशिराने येताना पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅट मधून दीपक मेळे
आणि जवळजवळ ते आलेले आहेत 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहिला, परंतु यावेळेला फिल्डर आहे तिथे, फिल्डर चुकी करणार नाही आहेत, विकास होते आणि त्यांच्या माध्यमातून कॅच पकडला जातोय. धक्का मात्र महत्वपूर्ण दिला जातोय. तर कितवा धक्का असेल तर आपण पाहूया. तब्बल जवळजवळ 8वा धक्का. सातवा धक्का आहे. 7 विकेट मात्र आपण पाहिले गमावले गेलेत आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की मॅच मात्र आपण पाहिलं तर जिंकणं तर नक्कीच कठीण झालंय. आणि आता तर मी तर म्हणेन की हे येणारे 4 चेंडू सुद्धा खेळतील की नाही, कारण की जवळजवळ 7 विकेट डाऊन झालेत. म्हणजे 4 मध्ये कदाचित आपण पाहिले तर 3 जर मग आपण पाहू शकतो की ऑल आउट सुद्धा होऊ शकते. एकलव्य मांगुर्णीपाडा टीम पाहूया आपण. डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्णीपाडा टीम मात्र ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहिली आहे तर मग कठीण झालंय. मॅच जिंकण्याचं स्वप्न तर स्वप्नच राहणार आहे, ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्नच राहणार आहे त्यांचं. हो, या वेळेला आपण पाहिलं तर खराब चेंडूची हाताळणी केली. आतापर्यंत सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु या वेळेला आपण बघितलं तर क्रीजच्या बाहेर नियंत्रण चुकलं गेलं आणि इथून आपण पाहिलं तर मग नो बॉल फ्रीचा चेंडू असेल. धावफलकावर 13 धावा झालेल्या आहेत आणि इथून दिल्ली दूर राहिली आहे. फ्रीडचा चेंडू प्रयत्न उडवण्याचा चांगला होताना पाहायला मिळाला. कॅच मात्र पकडलाय. फ्रीडचा बॉल असल्यामुळे आपण पाहिलं जास्त नुकसान होणार नाही आहे. मला वाटतं फलंदाज विसरले होते की ते फ्रीडचा चेंडू आहे. त्यांना वाटलं की कॅच पकडले आणि निघाले सुद्धा होते. 15 धावा. डॉट चेंडू. बत्तीस धावा हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहे तो 1. मोठा विजय संपन्न करण्याच्या दिशेनं जाताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय आणि अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर सामना मात्र जिंकला गेलाय. साई कृपा राजावली टीमना अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा राजावली टीम. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग फलकावर लगावल्या होत्या 46 धावा 47 धावा करायच्या होत्या, परंतु त्या करत असताना आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 15 धावा ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की मग चांगला विजय मोठा संपन्न केला आणि स्वतःच्या स्पर्धेमध्ये नक्की स्वतःचं अभिराज्य मात्र आपल्याला पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅच प्रथमेश ठाकरे, तेजस ठाकरे यांची लाखात आहे हो जोडी, लाखात आहे हो जोडी, यांची लाखात आहे हो जोडी. आई गावदेवी क्रिकेट संघ साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे तोडी, रेकॉर्ड आज हे तोडी, साऱ्यांचं रेकॉर्ड आज हे तोडी. वारी नावाला आलाय प्रथमेश दादा बसलाय रमणानं, वारी नावाला पाहूया आपण की सामनावीराचा पुरस्कार दावेदारी आहे तिथे आणि दावेदारीमध्ये आमचे स्कोरर ऑफिशियल आम्हाला सांगतायत की